जागा 28, रात्र 27वी. उदार पितृहृदय. आमच्या घरात त्यावेळेला गाय व्यायली होती. गाईचे दुधाचा खरवस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खरवस फार आवडायचा. मी लहान होतो तेव्हा गवळीवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे. राधा गवळण पुढे लवकरच मेली. श्यामला खरवस खूप आवडतो हो. येणारं जाणारं कोणी असतं तर पाठविला असता. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच जाऊन येतो. घरच्या गाईचा चिकाचा खरवस, श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईल. परंतु कशात देशील? त्या शेराच्या भांड्यात करून देईन हो. ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे. आई म्हणाली. आईनं सुंदर खरवस तयार केला. खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी दापोलीला यायला निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरं बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरं बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूला खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडं होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडांच्या फांद्या जणू जमिनीलाच लागतात. भूमातेला मिठी मारत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्यांचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळ खेळत असत. जणू ती वानरच बनत आणि भराभर उड्या मारत. मुलं इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचं खात होते, कोणी झाडावर बसून गात होते, कोणी फांदीवर बसून झोके घेत होते, कोणी खेळत होते, कोणी झाडाखाली रेललेले होते, कोणी वाचत होते तर कोणी वर्गातच बसून राहिले होते. मी आणि माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावत होतो. मला पुष्कळच कविता पाठ होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिम्न वगैरे येत होती. शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी यासारख्या सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्त आहेत. मी एका बाजूला एकटा आणि बाकी सारी मुलं दुसऱ्या बाजूला. तरी सुद्धा मी त्यांच्यावर भेंड्या लावत असे. मला मुलं थट्टेनं बालकवी असं म्हणायचे. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुलं श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आली. त्यांच्यातील एक जण मला म्हणाला, श्याम, अरे कोणीतरी तुला शोधत आहे. आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करत आहे. इतक्यात माझे वडील माझा शोध घेत माझ्या जवळ येऊन ठेपले सुद्धा. मी विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्व कळू लागले नव्हते तरी झकपक पोशाखाचे मात्र कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही. मी आंधळा झालो होतो. शिक्षणानं हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचन होत होतं. शिक्षणानं अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी होऊ लागली होती. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणानं तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणानं मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. या सर्व बाह्य आकाराच्या आज जी दिव्य आणि भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अति महत्वाची, जीवनात सुंदरता आणि कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले होते. का आले? तो खरवस, ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्ट ही आनंद रूपच वाटत होते. खरं प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट, हाल आणि आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीबाच्या मुलाला खरवस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुलं श्यामचीच रूप यांना का नाही वाटली? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तीय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते, म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येते. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेला पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत माझे आईबाप माझ्या जीवनात, माझ्या हृदयातील बागेत कोमल आणि प्रेमळ भावनांची रोपं लावित होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे. ओसाड नाही, वृक्ष भगभगीत नाही. मुलं मला हसतील, ते का तुझे वडील? काय फेटा बांधलाय, काय तो कोट, असं म्हणून चिडवतील. याचं मला वाईट वाटत होतं. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती.
माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करत होतो. आपण सारेजण अहम वेद असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत आणि त्या वेदाचं नाव आहे अहम. सारखा आपलाच विचार आपण करत बसतो. आपला मान, आपलं सुख, आपली आढायता, आपली आबरू, सारं आपलंच. आपणास म्हणून मोठा होताच येत नाही. जो स्वतःच विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार. वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईनं तुला खरवस पाठवलंय. तुझ्यासाठी मी घेऊन आलोय. तो तू आणि तुझे मित्र खा आणि बोगणी परत द्या. त्यांनी खरवसाची बोगणी माझ्याजवळ दिली. इतर मुलं माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलायस, टाक उरकून. लाजायला काय झाले. या रे मुलांनो, तुम्हीही घ्या. श्यामला एकट्यानं खावायला लाज वाटत असेल. एकट्यानं नाहीतरी खाऊच नाही, 4 चौघांना द्यावे. इतर मुलं निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्यानं भांड्याचे फडके सोडले. ये रे श्याम, या रे, आपण फन्ना करू, फडशा पाडू, असे तो म्हणाला. आम्ही सारे खरवसावर घसरलो. माझे वडील बाजूला जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. आम्ही देत होतो तर म्हणाले, नाही तुम्हीच खा, मुलांनीच खाण्यात गंमत आहे. आम्ही सारा खरवस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घण घण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला रे खाऊन, आण ते भांड, मी नदीवर घासून घेईन. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर, प्रकृतीला जप हो, गाईचं वासरू चांगलंय, पाडा झालाय, असं म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतघ्न मुलगा आहे असं माझ्या मनात येत होतं. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुखरुख लागून राहिली. 6 कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील आणि त्यांना पाठवणारी माझी थोर आई, या दोघांच्या प्रेमाचा अनंत ऋण मी कसं फेडणार. माझ्या शेकडो बहिणी भावांना जर मी असंच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच ते थोडे अनऋणी होता येईल. एरवी नाही.